महापौर सूर्यवंशी व उपमहापौर मगदुम यांनी आज पदभार स्वीकारला। सांगली महापालिकेत नवे नेतृत्व। सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी व उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन मगदुम यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला। महापालिकेच्या मुख्य कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात प्रशासनाच्या उपस्थितीत पदभार स्वीकृतीची औपचारिकता पार पडली। पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना महापौर धीरज सूर्यवंशी व उपमहापौर गजानन मगदुम यांनी सांगली, मिरज व कुपवाड या तिन्ही शहरांचा सर्वांगीण व समतोल विकास साधण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले। नागरी सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सेवा तसेच नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रशासनासोबत समन्वय ठेवून काम करण्यात येईल असे त्यांनी सांगितले। महापालिकेचा कारभार अधिक पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख करण्याचा निर्धार नव्या नेतृत्वाने व्यक्त केला। येत्या कालावधीत प्रलंबित विकास कामांना गती देत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस निर्णय घेण्यात येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। यावेळी महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। प्रशासनाच्या वतीने नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांचा सत्कार करण्यात आला। तसेच भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांचे नगरसेवक, नगरसेविका व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पदभार स्वीकारल्यानंतर महापालिका परिसरात कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या। नव्या नेतृत्वामुळे सांगली शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे। महापौर, उपमहापौर निवडी बिनविरोध अशा चांगल्या पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या आणि भारतीय जनता पार्टीनं माझ्यावर महापौर पदाची संधी दिली आणि मला सांगली, मिरज, कुपवाड शहराचा विकास करण्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक असू देत, राष्ट्रवादीचे नगरसेवक असू देत आणि आम्हाला बिनविरोध करण्यासाठी सहकार्य केलेले आमचे शिवसेनेचे, शरद पवार गटाचे आणि आपल्या काँग्रेसचे सर्व नगरसेवकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो व सर्वांना संघ घेऊन काम करण्याची आमची मानसिकता आहे। तिन्ही शहरांचा समतोल विकास करायचा आहे, त्यासाठी सर्व आम्हाला नगरसेवकांची साथ पाहिजे आणि सर्वांचाच विकास आपल्या महानगरपालिकेतील सर्व क्षेत्रातील सर्व भागाचा आपल्याला विकास करायचा आहे। आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पहिल्यांदा मी सर्व नेत्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि प्रमुख करून आमचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी माझ्यासारख्या युवकावर सांगली, मिरज, कुपवाड शहराच्या महापौरपदाची संधी खांद्यावर माझ्या देऊन सांगली, मिरज, कुपवाडचा कसा विकास करता येईल एक युवा चेहरा म्हणून मला त्यांनी पहिल्यांदा महापौरपदाची संधी दिली, त्यांचंही आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर आमचे नेते शेखर इनामदार साहेब, मकरंद देशपांडे साहेब, सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगे, मिरजेचे आमदार आपले सुरेशभाऊ खाडे, आमचे कोर कमिटीचे सर्व सदस्य दिनकरदादा पाटील आणि आमच्या कुटुंबातील सदस्यच सुरेशबापू आवटी ज्यांनी आमच्या महापौर पदाच्या निवडीमध्ये अग्रेसर भाग घेऊन आम्हाला सर्वांना बिनविरोध करण्यात असेल किंवा आमचे अर्ज भरण्यापासून सर्व प्रक्रिया त्यांनी राबवली, त्यांचंसुद्धा मनापासून आभारी आहे। आणि इथून पुढं सांगली, मिरज, कुपवाडचा राज्यात, केंद्रात आमची सत्ता आहे महायुतीची, तर सर्व घटकांना संघट घेऊन आम्ही सर्व सांगली, मिरज, कुपवाडचा विकास कसा करता येईल, राज्य सरकारकडून, केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त प्रमाणात निधी आणून सांगलीचे काही उर्वरित प्रकल्प आहेत, काही उर्वरित कामं आहेत, ती सर्व मार्गी लावण्याचा आमचा सर्वांचाच मानस आहे। त्यामुळे सर्वजण मिळून आम्ही एकजुटीनं चांगलं काम करू। येत्या 5 वर्षात सांगलीचा चेहरा मोहरा बदललेला असेल एवढीच मी तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो आणि थांबतो। आणि एक मिनिट, आणि आमचा गट नेता आणि सभागृह नेता म्हणून भारतीय जनता पार्टीचा संदीप आवटी यांना आम्ही आज जाहीर करतो। विकास कामात कुठलीही तडजोड केली जाणार नाही। प्रशासन आम्हाला विकास कामात मदत करेल अशी अपेक्षा आहे। त्यांना संघ घेऊन प्रशासन आणि नगरसेवक अशी आपली गाडीची 2 चाकं आहेत सगळी व्यवस्थित नेऊन आम्ही करू। कुठं त्यांचं काय राहत असेल तर आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न करून
आमचे वाद आमचा युगो न करता आम्ही सांगलीच्या जनतेसाठी आहोत. हे आम्ही त्यांना संघ घेऊन विकासासाठी करतो. काळीखडाचा विषय आहे, काळीखड सुशोभीकरणाचा विषय आहे. प्रदूषणाचं पाणी सुद्धा चेक केलेलं आहे. आता आज आम्ही निवड झाल्या, त्याची माहिती लगेच आजच घेऊ आणि तुम्हाला उद्या कळू काय करायचं. कुठल्या कामाला प्राधान्य देणार आहे? सांगली तिन्ही शहराच्या विकासालाच प्राधान्य आहे आमचं. तुमचं संख्याबळ किती झाले आता? शिंदेची शिवसेना बरोबर आहे का तुमच्या? आहे, आता होते आमचं आहे. महापौर आणि उपमहापौर यांची बिनविरोध निवड झाली, त्याबद्दल सर्वच दोन्ही पक्षांच्या नेत्यांचं मी मनापासून आभार मानतो. गेले 3-3.5 वर्ष या सांगली शहरानं प्रशासकाचा काळ या ठिकाणी बघितला आहे. त्यामुळं नागरिकांच्यामध्ये आणि प्रशासनामध्ये थोडासा संवाद कमी होता. तो आता येणाऱ्या काळामध्ये सर्वांना बरोबर घेऊन आमचे दोन्ही नेते महापौर उपमहापौर लोकांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करतील. अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. ही जी युती झालेली आहे ही अतिशय ताकदीची महायुतीचं सत्ता या महापालिकेमध्ये आलेलं आहे. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, या राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष सुनीलजी तटकरे अशा आणि आमचे तिसरे उपमुख्यमंत्री महासत्तेतील एकनाथजी शिंदे या तिघांच्या नेतृत्वाखाली ही महापालिका येणाऱ्या काळामध्ये 5 वर्षामध्ये काम करेल. अनेक चांगल्या गोष्टी करण्याचा मनोदय आमच्या महायुतीचा आहे. या सर्वांच्या पाठबळामुळं आज या ठिकाणी आपण हे यश संपादन करू अशी मला खात्री वाटते. एकच खंत या ठिकाणी वाटते की ज्यांच्या मनामध्ये या सांगली मिरज कुपवाडचा मोठा विकास करायचा होता ते आपल्या सर्वांचे दिवंगत नेते आदरणीय अजितदादा पवारांची आठवण झाल्याशिवाय या ठिकाणी राहत नाही. कारण त्यांचा मनोदय होता की अतिशय चांगल्या पद्धतीची ही महापालिकेमध्ये आपण विकास करू आणि उच्च पातळीवर या ठिकाणी महापालिकेचा कारभार नेऊ. परंतु त्यांचं जे स्वप्न आहे आम्ही सर्व राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते सर्व आमदार या ठिकाणी आम्ही पूर्ण करू. या प्रक्रियेमध्ये या सांगलीचे आमदार माननीय सुधीरदादा गाडगीळ, माननीय सुरेशभाऊ खाडे, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिसभाई नायकवाडी, माजी खासदार माननीय संजय काका पाटील, या जिल्ह्याचे ग्रामीणचे अध्यक्ष सम्राट बाबा महाडिक, राष्ट्रवादीचे अध्यक्ष निशिकांतदादा, शहर अध्यक्ष प्रकाश डंग, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष पद्माकर जगदाळे साहेब, आमचे गटनेते संदीपजी आवटी, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, एवढी मोठी भक्कम टीम घेऊन आपण येणाऱ्या 5 वर्षामध्ये काम करणार आहोत. त्यामुळं सांगलीच्या लोकांच्या मनातील महापालिका, मनातील विकास आम्ही येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करू. काही गोष्टी प्रामुख्यानं आपण प्रायोरिटीवर घेतलेल्या आहेत की या शहराला स्वच्छ व मुबलक पाणी कसं मिळेल, या शहराची स्वच्छता कशी होईल आणि लाईट दिवाबत्ती हा जो प्रकार आहे हा यापासून लोकांना कसं समाधान देता येईल हे पहिल्या येणाऱ्या 6 महिन्याच्या काळामध्ये आमची प्रथम प्रायोरिटी असेल. त्यामुळं आमचे लोक अतिशय चांगल्या पद्धतीनं कारभार करतील. केंद्रातला आणि राज्यातला निधी आणण्यामध्ये आम्ही सक्षम राहू असं मला या ठिकाणी वाटतं. आज मी या सर्व नेत्यांचं मनापासून आभार मानतो की अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य करून सांगलीच्या लोकांच्या अशा पल्लवित होण्यासारखं हे आज सत्ता या ठिकाणी स्थापन झालेली आहे. या कामी येणाऱ्या काळामध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांना पत्रकारांनी सुद्धा सहकार्य करावं आणि मदत करावी अशी विनंती करतो आणि थांबतो. तुम्ही म्हटलं की प्रशासकाचं काम बघितले, आता आमचं काम बघितला, प्रशासक योग्य काम करतो असं वाटतं का तुम्हाला? प्रशासक चांगलंच काम करतो, परंतु लोकांच्या मध्ये नगरसेवक आणि एक नातं वेगळं असतं. लोकांना अप्रोच व्हायला सोपं जातं. प्रत्येक माणसाला प्रशासक काळामध्ये महापालिकेत यायला लागत होतं, परंतु आमची टीम, आमचे सर्व नगरसेवक लोकांच्यापर्यंत जाऊन त्यांच्या समस्या समजून घेतील. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने आपल्याला लिखित पाठिंबा दिला का? आता बिनविरोध केल्यामुळं सगळेच लोक आपल्याबरोबर आहेत असं म्हटलं तर चालतं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आपल्याला
करण्यासाठी आम्ही त्यांची चर्चा करू. या बाबतीत चर्चा झाली का? टप्प्याटप्प्यानं अनेक इलेक्शन पाठोपाठ झाल्यामुळं काही निर्णय अजून पेंडिंग आहेत. येणाऱ्या काळामध्ये जो आम्हाला विकासासाठी मदत करेल त्याची आम्ही मदत घेऊ. मुख्यमंत्र्यांना कधी भेटायला जाणार आहात आणि मुख्यमंत्र्यांकडे काही मागणी करणार आहात का सांगलीसाठी? मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट होईल. माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांची भेट घेऊन आम्ही त्या ठिकाणी आपलं पॅकेज काय?